तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 43वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण पिरियॉडिक टेबल हा टॉपिक सुरू करतो आहे, म्हणजेच आवर्त सारणी. याच्या आधी आपण जे काही लेक्चर घेतलेले आहेत केमिस्ट्रीशी रिलेटेड, केमिस्ट्रीचे जे काही आपले लेक्चर झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही ज्या टर्म्स आहेत, जसं की सगळ्यात पहिलं मॅटर म्हणजे काय, त्याच्यानंतर एलिमेंट म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय, त्याच्यानंतर इतर जे काही आपण मॅटरचं क्लासिफिकेशन होतं त्याच्यामध्ये ज्या बेसिक टर्म्स आलेल्या होत्या त्या आपल्या कंप्लीट, म्हणजे त्याच्याबद्दल एक बेसिक आयडियाही आपल्याला आहे. ठीक आहे, त्यातलीच एक टर्म आहे ती म्हणजे एलिमेंट, आणि या एलिमेंट्सचंच क्लासिफिकेशन आपण करतो पिरियॉडिक टेबलमध्ये, म्हणजेच मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचं मूलद्रव्य, आणि या मूलद्रव्यांना आपण वर्गीकरण केलेलं आहे, त्यांना क्लासिफाय केलं आहे आणि एका स्पेसिफिक मॅनरमध्ये अरेंज केलं आहे, आणि ती अरेंजमेंट म्हणजेच ज्याला आपण पिरियॉडिक टेबल किंवा आवर्त सारणी असं म्हणतो. ठीक आहे, मग सगळ्यात पहिल्यांदा बेसिक म्हणजे आत्ता आपल्याला माहीत असलेले टोटल एलिमेंट किती आहेत की ज्यांचं क्लासिफिकेशन झालेलं आहे, ज्यांचं वर्गीकरण झालेलं आहे, ते एलिमेंट आहेत 118 एलिमेंट आहेत, बरोबर. आणि या 118 एलिमेंटपैकी काही बुक्समध्ये व्हॅल्यू ही 92 दिली आहे, पण अकॉर्डिंग टू NCERT 94 एलिमेंट जे आहेत किंवा 94 मूलद्रव्य जी आहेत ती कशी आहेत, नैसर्गिक आहेत किंवा ज्यांना आपण नॅचरली ऑकरिंग असं म्हणतो, म्हणजेच निसर्गात आढळणारी जे आहेत ते किती आहेत, 94 आहेत. काही बुक्समध्ये 92 दिलं आहे, काहीमध्ये 94 दिलं आहे. NCERT 10th जे आहे ना तिकडे 94 असा आकडा आपल्याला दिलेला आहे, सो लक्षात ठेवा. 94 एलिमेंट हे काय आहेत, नॅचरली ऑकरिंग एलिमेंट आहेत. आणि यांच्यामधलं सगळ्यात पहिलं एलिमेंट कोणतं होतं, सगळ्यात पहिलं एलिमेंट होतं फॉस्फरस, निसर्गात आढळणारं. आणि सगळ्यात शेवटचं एलिमेंट होतं फ्रॅन्शियम हे आहे, बरोबर. आणि यांच्यामध्ये एकूण 116 एलिमेंट आहेत आणि हे दोन असे 118, आणि त्यांचं क्लासिफिकेशन किंवा त्यांना आपण वर्गीकरण केलं आहे, त्यांना एका नाही का ठराविक अशा पॅटर्नमध्ये आपण अरेंज केलं आहे, कशामध्ये, पिरियॉडिक टेबलमध्ये. आणि त्याचाच अभ्यास किंवा नाही का त्याचं एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे, आणि त्याच्यानंतर पुढे आपण त्याचा इन डिटेल स्टडी केमिस्ट्रीमध्ये करणार आहोत, की जिकडे आपल्याला मेटल काय आहेत, नॉन मेटल काय आहे, बरोबर आहे. हा जो सगळा पार्ट आहे, मेटलॉइड काय आहे, तर त्यानंतर वेगळे वेगळे S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक एलिमेंट काय आहेत, हे सगळं आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न, म्हणजे प्रत्येक वेळी ॲटलिस्ट एक प्रश्न तरी या टॉपिकवरती असतो आपल्या एक्झाममध्ये. ठीक आहे, मग पिरियॉडिक टेबल, मग ते नेमकं त्याची डिस्कवरी झाली कशी, तर सगळ्यात आधी मी हे सांगेन की आपल्याला माहीत असलेले जे काही 118 एलिमेंट आहेत ते 118 एलिमेंट एकाच वेळी काही डिस्कवर केले गेले नाहीत किंवा एकाच वेळी त्या सगळ्याचा शोध लागलेला नाही आहे, हे तर बरोबर आहे. मग जसं की मी म्हणाले सगळ्यात पहिलं एलिमेंट कोणतं आहे, फॉस्फरस हे आहे. मग जेव्हा हे फॉस्फरस या एलिमेंटचा शोध लागला तेव्हा त्याच्या स्पेसिफिक प्रॉपर्टीज अभ्यासणं किंवा फॉस्फरस या मूलद्रव्याचे गुणधर्म अभ्यासणं किंवा त्याच्या इतर ज्या काही असतील त्याचे गुणधर्म ते अभ्यासणं, ते थोडंसं काही प्रमाणात काय होतं, इझी होतं. पण जसा नवनवीन मूलद्रव्यांचा शोध लागत गेला, जगाच्या प्रत्येक भागातून लागत गेला, आपण ते याच्यामध्ये बघितलेलंच आहे की त्यांना नावं कशी दिली गेली, शास्त्रज्ञांच्या नावावरून दिली गेली. त्याचबरोबर ते त्यांचा शोध जिथे लागला त्या ठिकाणावरून नावं दिली गेली, आणि त्याच्यानंतर IUPACनी एक क्रायटेरिया दिला की तुम्ही यांना अशी अशी नावं द्या, आणि जेव्हा केव्हा ती त्यांची नाही का एक कॉन्फरन्स असेल आणि त्या कॉन्फरन्समध्ये डिसाईड केलं जाईल की नाही या मूलद्रव्याचं नाव नेमकं कोणतं असेल, आणि त्यानुसार ही आपल्या या मूलद्रव्यांना आपण नावं दिली गेली. मग आता यांचे गुणधर्म वगैरे नेमके कसे अभ्यासले गेले, आता सगळ्यात महत्त्वाचं एक बेसिक घटक लक्षात घ्या, आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बघितले आहे, बरोबर. बायोलॉजीमध्ये आपण जे काही वर्गीकरण पाहिलं आहे त्या वर्गीकरणामध्ये आपल्याला एक गोष्ट तर आपल्या लक्षात आली की एवढी वाईड डायव्हर्सिटी असलेल्या ॲनिमल्समध्ये सुद्धा आपण एक स्पेसिफिक असा क्रायटेरिया वापरला आहे, बरोबर. क्रायटेरिया वापरला म्हणजेच काय, एक पॅटर्न फॉलो केला, काही असे ठराविक मुद्दे डिसाईड केले, जसं की नंबर ऑफ जर्म लेयर्स असेल, ज्यांच्याकडे नोटोकॉड आहे ज्यांच्याकडे नाही आहे, बायसिमेट्री कशी आहे, हे सगळे आपण काय केले, मुद्दे डिसाईड केले, आणि त्यांच्या आधारावर आपण त्या ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केलं, म्हणजेच त्यांना आपण एका सिस्टेमिक मॅनरमध्ये अरेंज केलं.
आहे बरोबर. या सिस्टेमिक मॅनरमध्ये अरेंज करणं म्हणजेच आपण त्यांना काय करत असतो, त्यांचं आपण करत असतो क्लासिफिकेशन किंवा आपण त्याला म्हणतोय वर्गीकरण. आहे बरोबर. सिमिलर हीच गोष्ट जेव्हा आपल्याला एलिमेंट्सच्या बद्दल माहिती झाली की एकच एलिमेंट अस्तित्वात नाही आहे, जसजसा नवनवीन मूलद्रव्यांचा शोध लागत गेला तसतसं सायंटिस्टनी वेगवेगळ्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी त्या मूलद्रव्यांचा शोध लागत होता तिकडे तिकडे त्या एलिमेंट्सच्या किंवा त्या मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टीजचा स्टडी करणं सुरू केलं. आहे बरोबर. मग आता 118 एलिमेंट जेव्हा हे एलिमेंट खूप जास्त वाढायला लागले किंवा यांची संख्या खूप नवीन संख्येने हे समोर यायला लागले तेव्हा त्या प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल स्टडी करणं हे काही पॉसिबल नव्हतं. मग त्यांना एका सिस्टेमिक मॅनरमध्ये एका स्पेसिफिक मॅनरमध्ये ऑर्गनाईज करणं गरजेचं होतं. आहे बरोबर. आणि त्या ऑर्गनायझेशनलाच आपण म्हणतो क्लासिफिकेशन. पण हे क्लासिफिकेशन करण्यासाठी जसं आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये एक क्रायटेरिया वापरलेला होता का, कारण आपल्याला त्या एलिमेंट्स किंवा त्या ऑर्गॅनिझम्समध्ये असलेला एक पॅटर्न माहीत होता. सेम तीच गोष्ट होती. यांना जर का आपल्याला क्लासिफाय करायचं आहे, मूलद्रव्यांचं जर का वर्गीकरण आपल्याला करायचं आहे तर त्यांच्यामध्ये असलेला सुद्धा एक स्पेसिफिक पॅटर्न आपल्याला माहीत हवा. आहे बरोबर. आणि जर का तो पॅटर्न आपल्याला समजला तर मात्र आपण त्यांना इझिली क्लासिफाय करू शकतो. आणि जेव्हा त्यांचं क्लासिफिकेशन होईल तेव्हा त्यांचा स्टडीसुद्धा तुलनेने सोपा होणार आहे एकाचा इंडिव्हिज्युअल स्टडी करण्यापेक्षा. आहे बरोबर. मग जेव्हा जसं की फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण घरामध्ये आपल्या 4-5 जे काही बुक्स आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला हवं असलेलं बुक शोधायचं आहे तर ते सोपं आहे थोडंसं की ठीक आहे आपण एक 5-10 मिनिटात ते बुक शोधून काढू शकतो. पण तेच जर का जसे आपण घरामध्ये अगदी व्यवस्थित कुठेही कोणतेही बुक ठेवतोय, ठीक आहे, तसंच जर का आपल्याला लायब्ररीमध्ये जाऊन एखादं बुक शोधायचं आहे तर मग ते कुठेतरी आपल्याला डिफिकल्ट जातं. आणि जर का आपण तो पॅटर्न पाहिलेला असला तर तिथे सुद्धा अरेंजमेंट कशी असते, एका ठराविक सब्जेक्टचे बुक ठराविक ठिकाणी त्यांनासुद्धा एका स्पेसिफिक मॅनरमध्ये अरेंज केलेलं असतं की तिथून ते बुक आपल्याला उचलणं सोपं जातं. किंवा आपण एखाद्या दुकानात जरी गेलो आणि साबणाचं साधं उदाहरण घेतलं तरीसुद्धा आंघोळीचे साबण वेगळे असतात, कपड्याचे साबण वेगळे असतात, भांड्याचे साबण वेगळे असतात, नाही का. हे डिस्ट्रीब्युशन तिथे झालेलं असतं. म्हणजेच काय तर तो पॅटर्न तिथे एक फॉलो केलेला असतो आणि ज्या पॅटर्नची गरज आपल्याला मूलद्रव्यांना क्लासिफाय करताना सुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे. आणि मग जेव्हा शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या स्टडी सुरू केला तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिलं जे क्लासिफिकेशन दिलं 33 एलिमेंट आपल्याला सांगितले अँटोन लॅव्हॉयझर या सायंटिस्टने. ठीक आहे. लॅव्हॉयझर या सायंटिस्टनी 33 मूलद्रव्यांची आपल्याला लिस्ट पब्लिश केली की ज्या मूलद्रव्यांना धातू, अधातू, धातू सदृश्य किंवा मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड यांच्या आधारावरती त्यांनी क्लासिफाय केलेलं होतं. पण आपल्याला त्यांना नाही का एखाद्या ठराविक अशा टेबलमध्ये अरेंज करायचं आहे, त्यांच्यामधल्या प्रॉपर्टीजमध्ये रिलेशन नेमकं काय आहे हे अभ्यासायचं आहे. याच्यासाठी सायंटिस्टनी स्टडी सुरू केला आणि वेगवेगळे सायंटिस्ट आपल्यासमोर आले. त्यातला सगळ्यात पहिला होता डोबेरायनर की ज्याने दिले आपल्याला ट्रायड्स, ज्याला आपण डोबेरायनरची त्रिके म्हणून सुद्धा ओळखतो. नंतर आला न्यूलँड्स हा सायंटिस्ट की ज्याने अष्टकांचा नियम दिला, रूल ऑफ ऑक्टेव्स दिला. त्याच्यानंतर पुढे सायंटिस्ट आला सगळ्यात महत्त्वाचा, ज्याला आपण नाही का ज्यांनी वर्गीकरणाचा म्हणजे मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा पाया ज्यांनी घातला तो सायंटिस्ट तो म्हणजे मेंडेलिव. आणि मेंडेलिवच्या नंतर आलेला सायंटिस्ट तो होता हेनरी मोसले. आणि हे जे 4 आहेत की ज्यांनी मॉडर्न पिरियॉडिक टेबल दिलं. आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणजेच काय तर जे मेंडेलिवनी दिलेलं पिरियॉडिक टेबल होतं किंवा जी आवर्त सारणी होती त्याच्यामध्येच काही गरजेनुसार मॉडिफिकेशन करण्यात आले आणि त्याला आपण म्हणतोय मॉडर्न पिरियॉडिक टेबल की जे आपल्याला हेनरी मोसलेनी जो काही आपल्याला पिरियॉडिक लॉ दिला किंवा रूल दिला त्याच्या आधारावरती आपण त्यांना अरेंजमेंट केले आणि अशा पद्धतीने आपलं पिरियॉडिक टेबल काय झाले सेट झाले आणि ज्याचाच अभ्यास आपल्याला इथून पुढे करायचा आहे. सगळ्यात आधी आपल्याला या 4ही सिस्टीम किंवा या 4ही शास्त्रज्ञांनी दिलेल्या पद्धती कशा कशा डेव्हलप होत गेल्या हे बघायचं आहे. त्यातला सगळ्यात पहिला सायंटिस्ट आहे तो म्हणजे डोबेरायनर. ठीक आहे. आता डोबेरायनरला डोबेरायनर हा जो सायंटिस्ट होता त्याने सगळ्यात पहिल्यांदा काही एलिमेंट्सचे ग्रुप्स केले. मग ते किती एलिमेंट्सचे केले तर त्यांनी 3 एलिमेंट्सचे ग्रुप्स केले आणि त्या ग्रुप्सला त्यांनी काय म्हटलं ट्रायड्स असं म्हटलं. ठीक आहे. म्हणजेच त्रिके असं म्हणाल.
आहे. आता याच्यावरती एक प्रश्न विचारलेला होता, म्हणजे जी काही डोबेरायनरनी दिलेली त्रिके आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या ज्या मूलद्रव्यांमध्ये असलेल्या ज्या सिमिलर प्रॉपर्टीज होत्या, ठीक आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले जे सारखे गुणधर्म होते, त्या गुणधर्मांच्या आधारावरती यांनी काही ठराविक एलिमेंट्सना किंवा काही ठराविक मूलद्रव्यांना 3-3च्या ग्रुप्समध्ये अरेंज केलं आणि त्या ग्रुप्सना त्यांनी काय म्हटलं, त्रिके असं म्हटलं. ते ग्रुप्स कोणते कोणते होते ते तुम्हाला स्क्रीनवरती मी त्याचा एक स्क्रीनशॉट टाकला आहे. त्यातलं सगळ्यात म्हणजे एक बेसिक जर का एक्झाम्पल द्यायचं झालं तर त्याचं एक्झाम्पल येतं लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. बघा, लिथियम आहे, सोडियम आहे आणि पोटॅशियम आहे. ठीक आहे. मग या तिघांमध्ये यांनी कोणता रूल दिला, आपण डोबेरायनरची त्रिके असं कशाला म्हणतो, तर डोबेरायनरनी सांगितलं जर का हा ग्रुप आहे किंवा हे जर का ट्रायड आहे, फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करू, यात ए, बी आणि सी हे 3 एलिमेंट आहेत. ठीक आहे. आणि यांनी जे काही नाही का म्हणजे जो लॉ दिला किंवा जो रूल दिला तो कशाच्या आधारावर होता, तो होता ॲटॉमिक मासच्या आधारावरती. ॲटॉमिक मास म्हणजेच आपण त्याला म्हणतोय अणुवस्तुमानांक. ठीक आहे. अणुवस्तुमानांक म्हणजेच आपण आता ते अणुअंक, अणुवस्तुमानांक किंवा ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर काय आहे हे आपण लास्टच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी अभ्यासलेलं आहे, जे काही आधी लेक्चर झालेले आहेत तिकडे. तर बघा, जेव्हा डोबेरायनर काय म्हणाला की जेव्हा आपण या एलिमेंट्सना किंवा हे जे काही 3-3चे ग्रुप आहेत त्या एलिमेंट्सना आपण त्यांच्या ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने अरेंज करू. चढत्या क्रमाने आपण जेव्हा त्यांना अरेंज करू किंवा त्यांची मांडणी करू, तेव्हा मधलं जे मूलद्रव्य आहे त्याचा जो काही अणुवस्तुमानांक असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मधल्याचा अणुवस्तुमानांक आहे एक्स, तर हा जो काही आहे तो इतर दोघांच्या ॲव्हरेज एवढा असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे 3 कन्सिडर केले तर लिथियमचं ॲटॉमिक मास येतं 6.9, सोडियमचं येतं 23 आणि पोटॅशियमचं येतं 39. ठीक आहे. या जर का आपण दोघांची बेरीज करतोय म्हणजे 6.9 + 39 डिवायडेड बाय 2 म्हणजे यांचं जर का आपण ॲव्हरेज काढलं तर ते नियरली इक्वल टू किती येतं, 23 एवढं येतं. ठीक आहे. पण जे तुम्हाला आता स्क्रीनवरती एलिमेंट दिसत आहे ते ज्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, अर्सेनिक अशी एक रेंज आहे. दुसरी आहे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरिलियम, जी ऑलरेडी आपल्याला एक्झामला विचारलेली होती आणि ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं होतं की कॅल्शियम आणि बेरिलियम ऑलरेडी त्यांनी आपल्याला दिलेलं होतं आणि त्याचं मधलं जे मूलद्रव्य कोणतं आहे हे आपल्याला त्यांनी विचारलेलं होतं. म्हणजे एवढा हा बेसिक जो काही फॅक्च्युअल डाटा आहे ना तो तिकडे विचारतात. सो याच्यामध्ये फार जास्त काही डीप जाण्याची गरज नाही आहे, सोपं आहे ते. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे. पुढचे आहेत लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, जे ऑलरेडी आपण इथे पाहिलेले आहेत. ठीक आहे. पण हे जे काही पहिलं आपण इथे स्क्रीनवरती पाहिलंय त्याचे आपल्याला थोडासा जवळपास म्हणजे अगदीच 23 एवढं त्याचं ॲव्हरेज मिळून जातं. पण जेव्हा आपण इतरवाले जे ट्रायड्स बघतो तेव्हा त्या इतर ट्रायड्समध्ये थोडाफार म्हणजे कधीतरी 1चा डिफरन्स आहे, कधीतरी 2चा डिफरन्स आहे, कधीतरी 3चा डिफरन्स आहे, असा थोडाफार फरकाने तो डिफरन्स काय होतोय, वाढत जातोय. पण एक गोष्ट नंतर लक्षात आली की डोबे म्हणजे त्यावेळी अस्तित्वात असलेल्या मूलद्रव्यांबद्दल आपण बोलतोय, 118 बद्दल नाही बोलत आहे. ठीक आहे ना. सॉरी. मग जेव्हा आपण इतर मूलद्रव्य घेतली तेव्हा त्या इतर मूलद्रव्यांमध्ये म्हणजेच थोडक्यात काय, ज्यांचा अणुवस्तुमानांक हा जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे समजा इथे 6.9 वगैरे आहे, याच्याऐवजी असे काही एलिमेंट असतील की ज्यांचा अणुवस्तुमानांक किंवा ज्यांचा ॲटॉमिक मास हे खूप जास्त आहे, अशा एलिमेंट्सना हे डोबेरायनरचे ट्रायड्स फॉलो करत नव्हते. ठीक आहे. म्हणजे जे काही डोबेरायनरने सांगितलं म्हणजे इतर जी काही 2 मूलद्रव्य आहेत त्यांचं अवरेज हे कशा एवढं असेल, मधल्या एलिमेंट एवढं असेल, मधल्या मूलद्रव्या एवढं असेल. पण हे कोण फॉलो करत नव्हतं, ज्यांचं ॲटॉमिक मास हे खूप जास्त आहे ते. सो हे काय झालं, रिजेक्ट झालं आहे. बरोबर. म्हणजे हे फार जास्त प्रमाणात एक्सेप्ट केलं गेलं नाही. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा डोबेरायनरनी अनेका या एलिमेंट्सला सुरुवात केली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी प्लॅटिनमला ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून अभ्यासलेलं होतं. प्लॅटिनम लक्षात ठेवायचं, सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी प्लॅटिनमचा
ॲज अ कॅटॅलिस्ट, म्हणजेच ज्याला आपण उत्प्रेरक म्हणतो, की जे ॲक्च्युअल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाही, भाग घेत नाही, पण त्या रिॲक्शनचा वेग वाढवण्यामध्ये मदत करतं. अशा जे काही एलिमेंट्स असतात तर त्यांना आपण काय म्हणतो, कॅटॅलिस्ट असं म्हणतो. आणि डोबेरायनरनी कॅटॅलिस्ट म्हणून सगळ्यात पहिल्यांदा यूज कशाचा केलेला होता, प्लॅटिनमचा यूज केलेला होता. पण डोबेरायनरची ही जी काही ट्रायड्सवाला रूल होता तो सगळ्याच एलिमेंटला लागू होत नव्हता. पण याच्यानंतर डोबेरायनरच्या नंतर इतरही सायंटिस्टनी या एलिमेंट्सना त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीजच्या आधारावरती अभ्यासायला सुरुवात केली. आणि त्यातलाच पुढचा सायंटिस्ट होता तो म्हणजे न्यूलँड्स. कोणता होता, न्यूलँड्स. 1866 मध्ये न्यूलँड्सनी आपल्याला रूल ऑफ ऑक्टेव्ज दिला. म्हणजेच अष्टकांचा नियम आपण ज्याला म्हणतो ना, आहे बरोबर, त्याने दिला आपल्याला रूल ऑफ ऑक्टेव्ज. न्यूलँड्सनी जेव्हा नाही का एलिमेंट्सचा स्टडी सुरू केला तेव्हा जवळजवळ 56 एलिमेंट्सचा शोध लागलेला होता. न्यूलँड्सनी अभ्यास सुरू केला तेव्हा. मग न्यूलँड्सनी सुद्धा या प्रॉपर्टीज या कशाच्या आधारावर अभ्यासल्या, तर त्यांनी सुद्धा सेम ॲटॉमिक मास म्हणजेच अणुवस्तुमानांकाच्या आधारावरती या प्रॉपर्टीजचा अभ्यास केला. अणुवस्तुमानांकाच्या आधारावरती त्यांनी या सगळ्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज अभ्यासल्या. मग त्याला एक गोष्ट लक्षात आली की जसे नाही का संगीतामधले 7 सूर असतात, आपल्याकडेचे कोणते सारे गम पध निसा, तिकडचे जो तो एक ग्रीक सायंटिस्ट होता त्यांनी त्या ग्रीकवाल्या वर्ड्सचा यूज केलेला होता, ते वेगळे होते. पण त्याला एक गोष्ट लक्षात आली, जसं की नाही का सा रे ग म प ध नी आणि नंतर पुन्हा पहिलंवालं रिपीट होतं, कोणतंवालं, सावालं. म्हणजे पहिले जे 7 एलिमेंट आहेत 3, 4, 5, 6 आणि 7, आणि 8वं येणारं जे एलिमेंट आहे त्या 8व्या एलिमेंटचे गुणधर्म हे पुन्हा पहिल्या एलिमेंटसारखेच आहेत. आहे ठीक, असं कोणी सांगितलं, न्यूलँड्सनी सांगितलं. आणि न्यूलँड्सनी तुम्हाला जे स्क्रीनवरती दिसतंय त्या स्क्रीनवरती दिसणारी जी एलिमेंट आहेत ते तुम्ही अभ्यासू शकता, ज्याच्यामध्ये हायड्रोजन आहे, लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. त्याच्यानंतर खाली दुसरी लाईन दिसते आणि अशा तुम्हाला एक 4-5 नाही का एक कॉलम्स फॉर्ममध्ये तुम्हाला एक चार्ट दिसतोय दिलेला. त्याच्यामध्ये एक ऑब्झर्व करत असाल की कोबाल्ट आणि निकेल जे आहे, ठीक आहे, मी तिथे हायलाईट करून दाखवते, कोबाल्ट आणि निकेल जे आहे त्याला त्यांनी एकाच स्लॉटमध्ये टाकले आहे बरोबर. पण न्यूलँड्सने ॲक्च्युली हा जो काही त्याचा रूल होता, तुम्हाला कॅल्शियम हे एलिमेंट तिथे दिसतंय. मग न्यूलँड्सचा जो रूल होता तो न्यूलँड्सचा रूल हा फक्त आणि फक्त कॅल्शियमपर्यंतच फॉलो होत होता. ठीक आहे, काय म्हणाले मी, तुम्ही जो चार्ट आत्ता पाहिला तर त्याच्यामध्ये कॅल्शियम जिथंपर्यंत होतं त्या कॅल्शियमपर्यंतच हा न्यूलँड्सचा जो रूल होता ऑक्टेव्सचा तो फॉलो होत होता. म्हणजेच काय, तर प्रत्येक पहिल्या एलिमेंटचे प्रत्येक 8व्या म्हणते मी, प्रत्येक 8व्या एलिमेंटचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखे होते. ठीक आहे, मग इथे जे 9वालं असेल त्या 9व्याचे गुणधर्म या दुसऱ्यासारखे असतील, इकडे जे 10वं असेल त्याचे गुणधर्म या तिसऱ्या एलिमेंटसारखे असतील, असं कोणी सांगितलं, न्यूलँड्सनी सांगितलं. न्यूलँड्सने ॲक्च्युली जो काही स्टडी सुरू केलेला होता तेव्हा जसं की आधी सांगितलेलं होतं की न्यूलँड्सने जेव्हा स्टडी सुरू केला तेव्हा टोटल 56 एलिमेंट्सचा शोध लागलेला होता. आणि त्यांनी असं अज्युम केलेलं होतं की या 56 एलिमेंट्सच्या नंतर फ्युचरमध्ये भविष्यामध्ये इतर पुढचे एलिमेंट हे डिस्कवर होणार नाहीत असं त्यांनी अज्युम केलेलं होतं. पण नंतर काही काळानंतर अनेक मूलद्रव्यांचा, नवीन अशा मूलद्रव्यांचा, न्यू एलिमेंट्सचा शोध लागला ज्याच्यामध्ये नोबेल गॅसेससुद्धा होते. आहे ठीक, मग या एलिमेंट्सना आता जे काही पुढे एलिमेंट्स शोधले गेले त्यांना पुन्हा याच्यामध्ये अरेंज करणं हे थोडंसं कठीण होतं. जो चार्ट मगाशी मी तुम्हाला दाखवला त्या चार्टमध्ये तुम्ही कॅल्शियम पाहिलेलं असेल आणि न्यूलँड्सचा जो रूल ऑफ ऑक्टेव्ज होता तो फक्त कॅल्शियमपर्यंत लागू होत होता. कॅल्शियमच्या पुढच्या कोणत्याच मूलद्रव्यांना तो रूल लागू होत नव्हता. आहे बरोबर. मग इथे हे जे एलिमेंट नवीन शोध लागलेले जे एलिमेंट होते, जसं की सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर ते आहे कोबाल्ट आणि निकेल याचं. ठीक आहे, मग कोबाल्ट आणि निकेल हे जे 2 एलिमेंट आहेत तर त्यांना
एकाच ग्रुपमध्ये किंवा एकाच स्लॉटमध्ये अरेंज केलं गेलं आहे, बरोबर. आणि हे कोबाल्ट आणि निकेल कोणत्या ग्रुपमध्ये येत होते? जिकडे फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, यांच्या ग्रुपमध्ये येत होते. पण कोबाल्ट आणि निकेलच्या प्रॉपर्टीज या इतर हे जे काही इलिमेंट आहे ते त्यांच्या प्रॉपर्टीजपेक्षा अतिशय जास्त काय होत्या? वेगळ्या होत्या आहे, बरोबर. मग हे कुठेतरी एक लिमिटेशन राहत होतं. त्याचनंतर आयर्न आहे किंवा इतर जे काही इलिमेंट आहे ज्यांच्या प्रॉपर्टीज यांच्याशी मिळत्या जुळत्या होत्या, म्हणजेच थोडक्यात काय तर सारख्या प्रॉपर्टीज असलेल्या इलिमेंट्सना त्यांनी त्याच्या त्या टेबलमध्ये खूप एकमेकांपासून दूर दूर अशा काही दिलेल्या होत्या, जागा दिलेल्या होत्या किंवा दूर दूरच्या स्लॉटमध्ये अरेंज केलेलं होतं. पण जसजसं पुढे इतर इलिमेंट्सचा शोध लागला गेला तसतसं हा लॉ जो आहे तो काय ठरला? इररिलिव्हंट ठरला. म्हणजे आता याचा नाही फॉलो करत आहे ना, कारण कॅल्शियमच्या पुढे अनेक मूलद्रव्यांचा शोध लागत गेला, ते तर काही रूल ऑफ ऑक्टेव्ज फॉलो करत नव्हते. मग त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सायंटिस्ट आला, तो म्हणजे मेंडेलिव्ह. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा सायंटिस्ट होता मेंडेलिव्ह. मेंडेलिव्हला आपण जे काही या पिरियॉडिक टेबलचं वर्गीकरण आहे किंवा जे क्लासिफिकेशन आहे त्याचं जे महत्त्वाचं क्रेडिट आहे ते देतो आपण मेंडेलिव्ह या सायंटिस्टला. ठीक आहे. मेंडेलिव्हनी आत्तापर्यंत आपण जे बघितले दोघे सुद्धा, मग तो डोबेरायनर असेल किंवा न्यूलँड्स असेल, या दोघांनी सुद्धा ज्या काही इलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज अभ्यासलेल्या होत्या त्या कशाच्या आधारावरती होत्या? ॲटॉमिक मासच्या आधारावरती होत्या, अणुवस्तुमानांकाच्या आधारावर होत्या आहे, बरोबर. मेंडेलिव्हनी सुद्धा काय केलं? फक्त त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलं आणि मेंडेलिव्हनी या प्रॉपर्टीज ज्या आहेत किंवा इलिमेंट्सना त्यांनी त्याच्या फंडामेंटल प्रॉपर्टीजच्या आधारावरती, मग फंडामेंटल प्रॉपर्टीजमध्ये त्यांनी की त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज म्हणजेच त्यांचे रासायनिक गुणधर्म तसेच फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजेच भौतिक गुणधर्म आणि ॲटॉमिक मास म्हणजेच ज्याला आपण अणुवस्तुमानांक असं म्हणतो आहे, बरोबर. या तीन आधारावरती मेंडेलिव्हनी काय केलं? याच्या प्रॉपर्टीज किंवा इलिमेंट्सना अभ्यासलं आणि त्यांनी तशा पद्धतीने त्यांची रचना केली. मेंडेलिव्हनी जेव्हा त्याचं वर्क सुरू केलं या क्लासिफिकेशनवरचं किंवा इलिमेंट्सच्या वर्गीकरणावरचं, तेव्हा टोटल 63 इलिमेंट्सचा शोध लागलेला होता आहे, ठीक. मग त्यांनी यांच्या अणुवस्तुमानांकाच्या इलिमेंट्सची मांडणी त्यांनी कशी केली? त्यांच्या चढत्या क्रमाने केली. कशाचा चढता क्रम? तर त्यांच्या ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने त्यांनी मांडणी केली. 63 कार्ड्स घेतले आणि त्यांनी ते प्रत्येक त्यांच्या नाही का असेंडिंग ऑर्डरनुसार त्यांनी काय केले ते लावले. त्याच्यावरती प्रत्येकावरती त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज लिहिल्यात, केमिकल प्रॉपर्टीज लिहिल्यात आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये कंपॅरिझन केलं आणि मग त्याला असं आढळून आलं की ज्याला आपण काय म्हणतो, त्यांनी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा लॉ दिला. तो लॉ कोणता होता? पिरियॉडिक लॉ. आणि हा पिरियॉडिक लॉ कशाच्या आधारावरती होता? हा पिरियॉडिक लॉ होता ज्याला आपण म्हणतो ना पिरियॉडिक ऑकरन्स. पिरियॉडिक ऑकरन्स. आता हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, आधी जो काही डोबेरायनर होता, डोबेरायनरनी 3 इलिमेंट्समधल्या ग्रुप्समधलं रिलेशन सांगितलं. कशाच्या आधारावरती? ॲटॉमिक मासच्या आधारावरती. न्यूलँड्सनी सांगितलं 8 इलिमेंट्सच्या ग्रुप्समधलं रिलेशन. कशाच्या आधारावरती? त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीजच्या, केमिकल प्रॉपर्टीजच्या आधारावर. त्याचबरोबर कशानुसार? ॲटॉमिक मासच्यानुसार. पण थोडंसं एक पाऊल पुढे जाऊन मेंडेलिव्ह या सायंटिस्टनी काय केलं? त्यांच्या फंडामेंटल प्रॉपर्टीज ज्या होत्या, मग त्याच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीजसुद्धा अभ्यासल्या, फिजिकल प्रॉपर्टीजसुद्धा अभ्यासल्या. त्याच्यासाठी त्यांनी इलिमेंट्सना त्यांच्या ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने अरेंज केलं. हे काही पहिलं इलिमेंट आहे ना, एखाद्या मूलद्रव्याच्या प्रॉपर्टीज या काही ठराविक वेळानंतर रिपीट होत आहेत. म्हणजेच काय, त्यांनी असं नाही मेन्शन केलं जसं यांनी इथे सांगितलं की 8वं मूलद्रव्य
पहिल्यासारखी प्रॉपर्टी दाखवतंय. मेंडेलीव असं म्हणाला की एखादं मूलद्रव्य काही ठराविक वेळेच्या नंतर किंवा एखाद्या ठराविक ॲटॉमिक मासच्या इथे आल्याच्या नंतर ते पुन्हा पहिल्यासारख्या प्रॉपर्टीज दाखवतंय आणि यालाच आपण काय म्हणतो, पिरियॉडिक लॉ असं म्हणतो, किंवा ज्याचा आधार काय होता, पिरियॉडिक ऑकरन्स असा होता. त्यांनी स्पेसिफिक असं नाही सांगितलं की 8वं मूलद्रव्य पहिल्यासारखं दाखवेल, 9वं पहिल्यासारखं दाखवेल, नाही. एका ठराविक वेळेनंतर किंवा एखाद्या ठराविक पिरियॉडिसिटी नंतर, म्हणजेच काय ते रिपीट होणं, पिरियॉडिसिटी म्हणजे ते रिपीट होणं, एक सायकल रिपीट होणं, ठीक आहे ना. त्याच्यानंतर ते मूलद्रव्य काय करते, त्याच्या प्रॉपर्टीज दाखवते आणि अशी यांनी या 63 एलिमेंट्सची काय केली, मांडणी केली. पण जेव्हा यांनी याच्या केमिकल प्रॉपर्टीज अभ्यासल्या तेव्हा केमिकल प्रॉपर्टीज अभ्यासण्यासाठी त्यांनी हायड्रोजन आणि ऑक्सिजन या 2 मूलद्रव्यांना सिलेक्ट केलेलं होतं आणि त्यांनी याच्या इतर मूलद्रव्यांच्या केमिकल ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कोणाच्या कंपॅरिझनमध्ये अभ्यासल्या, त्याने अभ्यासल्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या आधारावरती. का? कारण हे जे एलिमेंट आहेत त्यांना आपण हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट असं म्हणतो. म्हणजेच जे काय करतात, ज्यांची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, अभिक्रियाशीलता ज्यांची जास्त आहे, अशा एलिमेंट्स कोणते आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. त्याचबरोबर हे जे 2 एलिमेंट आहेत ते इतर एलिमेंटसोबत किंवा इतर मूलद्रव्यांसोबत काय तयार करतायत, कंपाऊंड तयार करतायत, किंवा ज्यांना आपण संयुगे म्हणतो आहे. बरोबर, कंपाऊंड तर आपण शिकलोय. म्हणजे 2 एलिमेंट एकत्र आले की ते काय तयार करतात, कंपाऊंड तयार करतात. ठीक आहे. मग हायड्रोजन ऑक्सिजन, हायड्रोजन काय तयार करेल, एखाद्या एलिमेंट सोबत रिॲक्ट झाल्यानंतर हायड्रोजन तयार करतं हायड्राइड्स आणि ऑक्सिजन तयार करतं ऑक्साइड्स आहे. बरोबर. आणि म्हणून मेंडेलीवनी या 2 मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टीजच्या आधारावरती इतर मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टीज अभ्यासल्या गेल्या. आणि अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती, मेंडेलीवनी काही एलिमेंट्सना जागा रिकामी ठेवलेली होती. त्यातलं जर सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर ते एक्झाम्पल राहतं, एक मिनिट हां, काय मेंडेलीवने दिलेला पिरियॉडिक लॉ असं सांगतो की ज्या काही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत, आधी आपण इंग्लिशमध्ये पाहूयात मग मराठीमध्ये पाहूयात. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन्स. Properties of element are periodic functions of their atomic masses. atomic masses. हेच आपण मराठीमध्येच हा लॉ आपण असं सांगू शकतो की एखाद्या मूलद्रव्याचे गुणधर्म, ठीक आहे, मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत किंवा असतात. म्हणजेच काय तर या ज्या काही पिरियॉडिसिटी आहे ती कशानुसार रिपीट होते, त्यांच्या ॲटॉमिक मासेसनुसार रिपीट होते. हा पिरियॉडिक लॉ होता की जो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मेंडेलीवनी दिलेला होता. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये हेनरी मोसलेनी याच्यामध्ये थोडासा चेंज केला, तो आपल्याला पुढे बघायचा आहे. याच्या आधी हा जो काही लॉ होता तो व्यवस्थितपणे लक्षात ठेवा की काय सांगितलं की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल असतात. म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्यानंतर अजून मेंडेलीवनी एक सगळ्यात महत्त्वाचं नाही का काही एलिमेंट्स प्रेडिक्ट केलेले होते, ज्याच्यामधलं सगळ्यात पहिलं एलिमेंट होतं ते होतं इका बोरॉन. दुसरं एलिमेंट होतं इका ॲल्युमिनियम आणि तिसरं होतं इका सिलिकॉन.
आणि या मूलद्रव्याच्या त्यांनी प्रॉपर्टीजसुद्धा लिहून ठेवलेल्या होत्या. तुम्हाला त्याचा NCERTमध्ये पण एक चार्ट दिला आहे, स्टेट बोर्डमध्ये पण एक चार्ट दिला आहे. एक छोटासा चार्ट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी ते एक्सप्लेन केलं आहे की या इलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय होत्या. आणि त्यांनी असं अज्युम केलेलं, असं प्रेडिक्ट केलेलं होतं की हे इलिमेंट इन फ्युचरमध्ये काय केले जातील, शोधले जातील. आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्यासाठी जागासुद्धा रिकामी ठेवलेली होती. आणि जेव्हा हे इलिमेंट फ्युचरमध्ये शोधले गेले तेव्हा आपण त्यांना नावं अशी दिली. एका बोरॉनला आपण स्कॅन्डियम असं म्हणतो, एका ॲल्युमिनियमला आपण काय म्हणतो, जर्मॅनियम असं म्हणतो, आणि एका सिलिकॉनला आपण गॅलियम असं म्हणतो. आहे बरोबर, सॉरी हे उलट झालं. एका सिलिकॉनला आपण जर्मॅनियम असं म्हणतो आणि एका ॲल्युमिनियमला आपण गॅलियम असं म्हणतो. आणि या मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टीज, मग त्यांचा ॲटॉमिक नंबर असेल, त्यांचं ॲटॉमिक मास असेल, किंवा त्यांच्यापासून तयार होणारे जे हायड्राइड्स आहेत, म्हणजे हायड्रोजनसोबत रिॲक्ट झाल्यानंतर त्यांचा केमिकल फॉर्म्युला, त्यांचं रासायनिक सूत्र काय असेल, किंवा ऑक्सिजनसोबत रिॲक्ट झाल्यानंतर ते जे ऑक्साईड तयार करतील त्यांचा रासायनिक फॉर्म्युला किंवा रासायनिक काय म्हणतात सूत्र ते काय असेल, हे ऑलरेडी कोणी मेंडेलिव्हनी मेन्शन करून ठेवलेलं होतं. आणि ते जवळजवळ सगळं काय करत होतं, मॅच करत होतं. अशा पद्धतीने ज्या ज्या एलिमेंट्सना त्यांनी प्रेडिक्ट केलं ते इथे 3 मी तुम्हाला दाखवलेत. हे लक्षात ठेवा, हे 3 त्यांना आपण काय आत्ता आपण त्यांना काय नावाने ओळखतो ते वालं. त्याच्यानंतरचं मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता यांनी हे जे काही एलिमेंट दिले तोपर्यंत नोबेल गॅसेसचा शोध लागलेला नव्हता. पण जेव्हा नोबेल गॅसेसचा शोध लागला तेव्हा नोबेल गॅसेसना म्हणजेच काय की जे कोणासोबतही रिॲक्ट होतं नाहीत, त्याचनंतर हायड्रोजन की जे सगळ्यांसोबत रिॲक्ट होऊ शकतं आणि जे एक अल्कली मेटल आहे. हायड्रोजन हे एक अल्कली मेटल आहे, म्हणजेच एक अल्कली धातू आहे. मग त्याची पोझिशन काय असेल यांच्यासारखे कुठेतरी काही लिमिटेशन या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये राहिलेले होते. मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल जर का पाहिलं तर त्याच्यावरती आपल्याला त्याच्या हायड्राइड्सचे आणि ऑक्साईडचे फॉर्म्युलेसुद्धा लिहिलेले दिसतात. तुम्हाला NCERTमध्ये तो चार्ट खूप व्यवस्थितपणे दिलेला आहे. त्याच्यानंतर जे सायंटिस्ट आला तो आला प्रेडिक्ट केलेले एलिमेंट होते जे आपण पाहिले, ज्यांना आत्ता आपण स्कॅन्डियम आहे, गॅलियम आहे किंवा जर्मॅनियम आहे ते म्हणून ओळखतो. मग या मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टीज जेव्हा पुढे मॅच होत गेल्या, जेव्हा ते तेव्हा म्हणजे त्यावेळी अस्तित्वात असलेल्या मूलद्रव्यांना ते त्याचं पिरियॉडिक टेबल लागू होत होतं म्हणून ते एक्सेप्ट केलं गेलं. पण मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये काही लिमिटेशन्स राहिलेले होते, जसं की नाही का काही मूलद्रव्यांचा अणुवस्तू मानांक जो जास्त होता ते सुद्धा काय झाले आधी अरेंज केले गेले, ज्यांचा कमी होता ते नंतर अरेंज केले गेले. त्याचबरोबर हायड्रोजन हे ज्याला आपण एक अल्कली मेटल म्हणून ओळखतो, हायड्रोजन ज्याला आपण एक अल्कली मेटल म्हणून ओळखतो त्याची पोझिशन काय असेल किंवा नंतर शोध लागले गेलेल्या तेव्हा ते एलिमेंट होते तोपर्यंत तर ते ठीक होतं. पण नंतर जसा जसा नोबेल गॅसेसचा शोध लागला गेला त्यानंतर मग त्यांची पोझिशन ही त्या पिरियॉडिक टेबलमध्ये कुठे राहील हा पुन्हा प्रश्न होता. आहे बरोबर. मग त्यानंतर जेव्हा हेनरी मोसले नावाचा सायंटिस्ट आला, त्या हेनरी मोसले नावाच्या सायंटिस्टने आपल्याला दिलं मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणजेच ज्याला आपण आधुनिक आवर्त सारणी असं म्हणतो. आहे बरोबर. मग या आधुनिक आवर्त सारणीची जी रचना आहे, मेंडेलिव्हला आपण असं इन जनरल सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा पाया घातला आणि सगळं जे काही क्रेडिट आहे ते आपण मेंडेलिव्हला देतो. कारण मेंडेलिव्हने आपल्याला पिरियॉडिक लॉ दिला ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या ॲटॉमिक मासेसचं काय आहेत, एक फंक्शन आहेत किंवा नाही का आवर्ती फल आहेत, असं कोणी सांगितलं, मेंडेलिव्हने सांगितलं. हेनरी मोसलेनी 1913मध्ये आपल्याला जे हे पिरियॉडिक टेबल दिलं त्याचा आधार त्यांनी बदलला आणि तो आधार होता तो म्हणजे ॲटॉमिक नंबर. सगळ्यात पहिला सायंटिस्ट हा असा होता ज्याच्यावरती आपल्याला आत्ताच्या कंबाईनला प्रश्नसुद्धा विचारलेला होता की हेनरी मोसलेनी जे आवर्त सारणीची रचना केली त्याचा आधार काय होता, तर तो होता ॲटॉमिक नंबर हा आधार. हेनरी मोसलेने ॲटॉमिक नंबरच्या आधारावरती मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या चढत्या क्रमाने केली आणि मग त्यांच्या प्रॉपर्टीज काय केल्या त्यांनी अभ्यासल्या.
आहे ठीक. आणि तेव्हा त्या कुठेतरी मॅच झाल्या आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचे 2 लिमिटेशन्स काय केले, दूर केले. कोणाच्या आवर्त सारणीमधले, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमधले. त्यातलं पहिलं होतं ते म्हणजे पोझिशन ऑफ हायड्रोजन. पोझिशन ऑफ हायड्रोजन. का? कारण हायड्रोजन हा एक अल्कली मेटल आहे. मग मेंडेलिव्हला ते एक लिमिटेशन होतं की मेंडेलिव्हला हायड्रोजनची पोझिशन जी होती ती डिसाईड करता आली नव्हती, की जी हेनरी मोसलेनी एक सेपरेट, जर का आपण आत्ताची जर का आपण आवर्त सारणी पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजनची एक वेगळी अशी पोझिशन दिसते, सेपरेट दिसतं पहिल्याच ग्रुपमध्ये. आणि ते एक वरच्या बाजूला एक सेपरेट असं दिसतं की ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1 आहे आणि हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे. आणि दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोझिशन ऑफ नोबेल गॅसेस. आणि नोबेल गॅसेसना आधुनिक आवर्त सारणीमध्ये एक सेपरेट स्थान मिळालं. ते कोणत्या ग्रुपमध्ये? 18व्या ग्रुपमध्ये. मेंडेलिव्हनी जी काही आवर्त सारणीची रचना केलेली होती त्याच्यामध्ये हे आपलं हेनरी मोसलेवाला आहे. मेंडेलिव्हचं एकदा इकडे लक्षात घ्या फक्त. मेंडेलिव्हनी जी रचना केली होती त्याच्यामध्ये हे उभेवाली जी रचना होती ना, त्या उभ्या रचनेला त्यांनी ग्रुप्स असं संबोधलं. उभ्या रचनेला त्यांनी ग्रुप्स किंवा गण मराठीमध्ये संबोधलं. आणि जे आडवेवाले होते ना, ठीक आहे, आडव्यावाल्या ज्या ओळी होत्या त्याला त्यांनी त्याला तो म्हणाला पिरियड, किंवा ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो आवर्त आहे ठीक. हे 2. आणि तेव्हा किती होते? जे काही ग्रुप्स होते ते ग्रुप्स होते टोटल 18 आणि आवर्त होते 7 आहे ठीक. आणि नंतर जो पुढे सायंटिस्ट आला तो होता कोणता? हेनरी मोसले. हेनरी मोसलेनी आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक लॉ दिला. पिरियॉडिक लॉ मेंडेलिव्हनी दिला, मोसलेनी आपल्याला दिला मॉडर्न पिरियॉडिक लॉ. मॉडर्न पिरियॉडिक लॉ. इकडे मेंडेलिव्ह काय म्हणाला होता की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल आहेत. बरोबर. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये हेनरी मोसलेनी त्याला फक्त थोडंसं मॉडिफाय केलं आणि मॉडर्न पिरियॉडिक लॉमध्ये चेंज असा केला की मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहेत म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल आहेत. आहे बरोबर. म्हणजे आधी मेंडेलिव्हनी फक्त काय सांगितलं होतं? ॲटॉमिक मास. मोसले काय म्हणाला? ॲटॉमिक नंबर. जेव्हा तुम्ही त्याला ॲटॉमिक नंबरनुसार अरेंज कराल तेव्हाच त्यांच्या प्रॉपर्टीज काय होतील? एका ठराविक अशा मॅनरमध्ये अरेंज होतील. त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय हे तर आपल्याला माहिती आहे, ऐदर प्रोटॉनची संख्या किंवा न्यूट्रॉनची संख्या, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? ॲटॉमिक नंबर असं म्हणतो. ठीक आहे. नंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, काही टर्म्स आपल्याला ज्या काही नाही का एक बेसिक टर्म माहीत असणं गरजेचं आहे याच्यामध्ये. म्हणजेच नाही का जो काही फॅक्च्युअल डाटावाला आपला पार्ट येतो ना तो वाला. कोणता वाला? जसजसे आपण ग्रुप्स म्हणजे कोणते झाले? हे जेव्हा आपण वरून खाली जातोय त्याला आपण म्हणतोय ग्रुप्स. मग जेव्हा आपण वरून खाली ग्रुप्समध्ये जातो तेव्हा त्यांची जी काही शेल्सची संख्या असते, शेल्स म्हणजे आपण जे काही KLMN वगैरे बघितलेले होते ना, ती शेल्सची संख्या आणि त्यांच्यामधल्या वॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या काय होत जाते? वाढत जाते. आहे बरोबर. शेल्सची संख्या आणि वॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. त्याचबरोबर जसजसे आपण ग्रुप्समध्ये खाली जातोय तसतशी ॲटॉमिक रॅडियससुद्धा काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. आहे बरोबर. जसजसे आपण पिरियड्समध्ये डावीकडून उजवीकडे जातोय तशी त्याचे ॲटॉमिक रॅडियस किंवा अणुची त्रिज्या काय होत जाते? कमी होत जाते. आणि अजून महत्त्वाचं, जे वॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात त्या वॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा, म्हणजे वॅलेन्स शेल जी असते सगळ्यात बाहेरची जी कक्षा असते, म्हणजे हा आपला काय आहे? अणू आहे. जसजसे आपण इकडून इकडे जाऊ तसतसा काय होणार आहे? ॲटॉमिक नंबर वाढत जाणार आहे. ॲटॉमिक नंबर वाढतोय म्हणजे त्यांच्या आउटरमोस्ट शेलमधली इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा काय होणार आहे? वाढत जाणार आहे. आहे बरोबर. इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, शेल तेवढ्याच राहत आहेत. आहे बरोबर. मग इथे जे पॉझिटिव्ह चार्जवालं सेंटर आहे ते या इतरांना स्वतःकडे अट्रॅक्ट तेवढ्याच जास्त करून घेणार आहे. म्हणजे जसजसे आपण इकडे जाऊ तसतशी ॲटमची रेडियस किंवा अणुची त्रिज्या काय होत जाते? कमी होत जाते. याच्याच बरोबर जो काही फॅक्च्युअल डाटा आहे तो तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये मेन्शन करून दिला जाईल.
त्यानंतर जे काही नाही का याच्यामध्ये एस ऑर्बिट आहे, पी ऑर्बिट आहे, डी ऑर्बिट आहे, म्हणजे ज्यांना आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या आधारावरती मॉडर्न ॲटॉमिक टेबलला पिरियॉडिक टेबलला मॉडर्न पिरियॉडिक टेबलला आपण 4 ब्लॉक्समध्ये डिवाइड केलेलं आहे, बरोबर आहे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. आणि हे सगळे ब्लॉक्स जे आहेत ना, तो एक आपल्याला खूप मोठावाला चॅप्टर दिलेला आहे 11वी-12वीच्या बुकमध्ये. तो आपल्याला इन डिटेल याच्या येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये जेव्हा आपण मेटल्स, नॉन मेटल्स हा वाला पार्ट पाहणार आहोत, तेव्हा तिथे आपण त्या प्रत्येक ब्लॉकचा आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा स्टडी करणार आहे. ही फक्त होती हिस्ट्री, ज्याच्यावरती प्रत्येक एक्झामला ॲटलिस्ट एक तरी प्रश्न असतो. एकदा एक क्विक रिकॅप घेऊयात आपण. सगळ्यात पहिला सायंटिस्ट होता डोबेरायनर, ज्यांनी दिले ट्रायड्स. त्याची इमेज तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसते. ते तिन्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. कोणते कोणते होते ते, ट्रायड्समध्ये कोणते कोणते येत होते ते. त्याच्यानंतर पुढचा सायंटिस्ट होता न्यूलँड्स, ज्यांनी सुद्धा ॲटॉमिक मास हाच क्रायटेरिया वापरला आणि ज्यांनी रूल ऑफ ऑक्टेव्स दिला की जो फक्त कॅल्शियमपर्यंत फॉलो होत होता. आणि त्यावेळी एकूण 56 एलिमेंटचा शोध लागलेला होता जेव्हा न्यूलँड्सनी त्याचा रूल ऑफ ऑक्टेव्स दिला तेव्हा. त्याच्यानंतरचा पुढचा सायंटिस्ट आला मेंडेलिव्ह, ज्यांनी खऱ्या मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा पाया घातला आणि आपण सगळं जे काही एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशनचं क्रेडिट आहे ते त्याला देतो. त्यावेळी 63 एलिमेंट्सचा शोध लागलेला होता आणि त्यांनी आपल्याला पिरियॉडिक लॉ दिला की ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांकांचे आवर्ती फल असतात. म्हणजे मेंडेलिव्हपर्यंत ॲटॉमिक मास हाच क्रायटेरिया वापरण्यात येत होता. पण मेंडेलिव्हने हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 2 बेसिक एलिमेंट कन्सिडर केले आणि याच्या आधारावरती त्यांच्या फंडामेंटल प्रॉपर्टीजचा सुद्धा अभ्यास केला, त्यांच्या मूलभूत गुणधर्मांचा सुद्धा अभ्यास केला, त्यांच्यापासून तयार होणारे हायड्राइड्स, ऑक्साईड यांचा स्टडी केला आणि त्याच्या आवर्त सारणीची मांडणी केली. फक्त त्याच्यामध्ये 2 लिमिटेशन राहिले की हायड्रोजन जो एक अल्कली मेटल आहे त्याला प्रॉपर स्थान नाही देता आलं आणि त्याच्यानंतर शोधले गेलेले जे नोबेल गॅसेस होते त्यांच्या पोझिशनबद्दल जो प्रश्न उपस्थित राहिला तो चौथ्या पद्धतीमध्ये जी हेनरी मोसलेने आपल्याला दिली मॉडर्न पिरियॉडिक टेबल 1913 मध्ये, की ज्याचा आधार कोणता होता, ॲटॉमिक नंबर हा आधार होता आणि त्याच्या आधारावरती आत्ता जे काही नाही का प्रचलित असलेलं जे पिरियॉडिक टेबल आहे ते कोणतं आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल हेनरी मोसलेने दिलेलं. त्याच्यामध्ये फक्त त्यांनी एकच मॉडिफिकेशन केलं की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल नसून ते त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल आहेत असं, ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही कॉन्फिगरेशननुसार आपण हा जो काही क्रायटेरिया पाहिला तो वाला, याच्यामध्ये अजून काही जो काही पुढचा पार्ट आहे एस पी डी ब्लॉक एलिमेंटचा, मेटल नॉन मेटलवाला किंवा ॲसिड बेसिसवाला वगैरे जो केमिस्ट्रीचा उरलेला पार्ट आहे तो आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये कव्हर करणार आहोत. होप सो की तुम्हाला हे पिरियॉडिक क्लासिफिकेशन समजलेलं असेल. थँक्यू व्हेरी मच.